या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कर्नाटकातील गदग शहरात शांतीदुर्ग ज्वेलर्समध्ये पहाटेच्या दरम्यान चोरी करून सुमारे 86 लाख रुपयाचा मुद्देमाल कर्नाटकाच्या बसमधून मुंबईच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या अहमदाबाद इथल्या महम्मद हुसेन या चोरट्यास पेठवडगाव पोलिसांनी किनी टोलनाक्यावर पकडून त्याला कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केलंय. तो रक्कम चोरून घेऊन नेमका कुठे जाणार होता याबाबत कर्नाटक पोलीस तपास करत आहेत. हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आलंय. अहमदाबाद इथल्या नागपूरवाला चाळीत राहणाऱ्या महम्मद हुसेन याने बुधवार दिनांक 3 रोजी पहाटे 3च्या सुमारास कर्नाटकातील गदग शहरातील शांतीदुर्ग ज्वेलर्समध्ये दरोडा टाकला. यामध्ये चांदीचे दागिने, मौल्यवान खडे, रोख रक्कम असा सुमारे 86 लाख रुपये किमतीचे मुद्देमाल घेऊन तो कर्नाटक बसने मुंबईच्या दिशेने पळून निघाला होता. याबाबतची खबर पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांना मिळताच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सह किनी टोलनाक्यावर सापळा रचला. सायंकाळी 5च्या दरम्यान कर्नाटक बस किनी टोलनाक्यावर आली असता पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रवाशांची झडती घेतली असता त्यामध्ये महम्मद हुसेन हा संशयित आरोपी सापडला. त्याच्याकडे 2 बॅग होत्या. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याला ताब्यात घेऊन पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याबाबतची माहिती कर्नाटक पोलिसांना दिल्यानंतर गदग शहराचे डीवायएसपी मुर्तजा कादरी, पोलीस निरीक्षक धीरज शिंदे आणि त्यांचे पथक तात्काळ पेठवडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले. चोरी केलेल्या मुद्देमालाने चोरट्यास कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, उपनिरीक्षक माधव दिघोळे, आबा गुंडनके, महेश गायकवाड, राजू साळुंके, अनिल अष्टेकर, शरद मेणकर यांनी सहभाग घेतला. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी वडगावहून सतीश मोरे.